मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यश म्हात्रे तुम्ही लगेचच इथे यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूयात. ऐकूया आवाज योगेश दादांचा. ओव्हर टू यू दादा. धन्यवाद कपिल सर. वीर दमदार आमदार थल पंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व 5वे. या 5व्या पर्वातील 4 सामने आता झालेले आहेत. विजयी संघांची आपण पाहतो आता सामना होणार आहे. एक साईडला कार्तिक श्लोक 11 भाल विरुद्ध निटको वॉरियर्स थल चाळमाळा. ही 2 संघ एकमेकासमोर भिडणार आहेत. जो विजयी होईल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. सुपर 8 मध्ये प्रवेश करणार आहे. नाणेफेकीचा कॉल निटको वॉरियर्स थळ चाळमाळा या संघाच्या बाजूने लागलेला आहे. त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि कार्तिक श्लोक 11 भाल संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. जो विजयी संघ होईल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करणार आहे. तर मगाच्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी यश म्हात्रे स्वतः कर्णधार आहे. साई गुलाब फाउंडेशन पालथी या संघाचा यश. पाहिलं तर सकाळपासूनचे 4 सामने झाले. 4 सामन्यामध्ये एकविरा थल लीड करते, कारण 3 खेळाडू एकविरा थलचेच मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत सामन्याचे. तर कपिल सर आपल्या विनंती करतोय. संकेत वेताळ यांच्या हस्ते आपण यश म्हात्रे याला सन्मानित करणार आहोत. यश म्हात्रे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 29 धावा बनवून ॲज अ कॅप्टन म्हणून एक जबरदस्त इनिंग साकारित केलेली आहे आणि आपल्या संघाला पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवून दिलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स यश. आणि साई गुलाब फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट तुमचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. यश, बऱ्याच कालावधीपासून यश म्हात्रे याची बॅट बोलत नव्हती किंवा यश म्हात्रे या खेळाडूवर बऱ्याच शंका उपस्थित केल्या जात होत्या की यश या खेळाडूचा खेळ होत नाहीये. त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल आणि या इनिंग बद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. थोडी इंजुरीमुळे पण थोडा बॅक झालेलो. प्रॅक्टिस चालू होती पण प्रॅक्टिस रिझल्ट दिसतोय. एकंदरीत स्वतःला ज्या वेळेला प्रूव्ह करण्याची वेळ येते त्यावेळेला किती आव्हानं समोर असतात, कारण बॅड पॅचमधून अगदी कमबॅक करण्याचा ज्या वेळेला एक विषय असतो तो विषय खेळाडूसाठी किती महत्त्वाचा असतो. पहिलं सर्वप्रथम म्हणजे फिटनेस पाहिजे, त्याच्यावरती माझा जास्त भर असतो आणि माझ्याकडून जेवढं 100% देण्याचा प्रयत्न करायचा असतो मी तेवढा करतो ग्राउंडवरती. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. असेच खेळत राहा. आणि मान्यवरांसुद्धा त्यांचा सुद्धा मी आभार मानतोय आणि वळते पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रभू वेताल प्रभू वेताल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, ज्याने पहिला चेंडू हाताळला, पहिला चेंडू निर्धाव केलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रभू वेताल, त्याच्या गोलंदाज सामना करेल किरण लट. सुंदर असा मारेल आपण पाहतोय. अगदी कव्हरच्या वरून मारले, कव्हरच्या अगदी बाउंड्री लाईनला धरता जातोय आणि एक डीजेला सुवर्ण संधी येते. चेंडू येते विजय
हीच 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस शिवनेरी किल्ल्यावर शिवबांचा जन्म झाला आणि आज आपण हे भगवं वातावरण पाहतोय ही त्यांचीच देण आहे आणि त्यांच्याच प्रयत्नाने आणि त्यांनी जे केलेलं काम आहे त्याच्यामुळे आज नक्कीच त्यांना एक मानाचा मुजरा राजाला मानाचा मुजरा करतोय आणि बोलतोय या मैदानाकडे एक फलंदाज नक्कीच तंबूच्या आश्रयाला जातोय जिथे 4 धावा धावफलकावर लागल्या जातात. 3 चेंडूंच्या खेळामध्ये 4 धावा धावफलकावर लागल्या. त्यात पहिला चेंडू डॉट गेला होता, त्यानंतर एक चौकार आला आणि प्रभुनाथ वेताळ सुद्धा सांगतोय की मी सुद्धा कुठल्या कच्च्या गुरुचा चेळा नाही आहे, मी सुद्धा कमबॅक करतो. कारण TPLचे पहिले 2 पर्व पाहिले तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून हो सुरेख असा चेंडू तेवढं सुरेख असा सन्मान देतोय. एक धाव मात्र काही क्षेत्ररक्षक रोखू शकणार नाही आहेत. एका धावेने ते समाधान नितिकेशला मानावं लागतो. नितिकेश पाटीलला एका धावेने 5 धावा धावफलकावर लागल्या जातात जिथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल प्रभुनाथ वेताळची संमिश्र अशी गोलंदाजी. कारण पहिले 2 पर्व त्याने गाजवली होती गोलंदाजी. अजूनही थळेश्वर थळमध्ये खेळताना आपण त्याला पाहतोय प्रभुनाथ वेताळची गोलंदाजी अचूक टप्प्यावर असते आणि फलंदाजाला तो जखडून ठेवण्यात यशस्वी होतो. इथे सुद्धा तो कमबॅक करतोय. 4 चेंडूंमध्ये तिथे फक्त 5 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा सुरेखचा आणि आता मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मारलेला हा चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक अडवतोय इथे मात्र 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव सुद्धा होणार का? आणि तिसरी धाव सुद्धा आता बोलता बोलता पूर्ण होते. 3 धावा बोलता बोलता पूर्ण झालेल्या आहेत आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. मनीष पाटील आणि नितिकेश पाटील यांच्यामध्ये या 3 धावाने 8 धावा धावफलकावर लागल्या जातात जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. प्रभुनाथ वेताळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल नितिकेश पाटील. नितिकेश पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 1 धाव आलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी प्रभुनाथ वेताळच्या माध्यमातून आपण पाहतोय. थर्ड प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय. आणि ते निर्धाव चेंडूची सांगत होते पहिल्या षटकात ते खेळ समाप्त झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी प्रभुनाथ वेताळच्या माध्यमातून आपण पाहिली. 8 धावा धावफलकावर लागले जातात जिथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. एक फलंदाज किरणच्या स्वरूपात बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतला. किरणच्या बॅटमधून आपण पाहिलं तर एक चौकार आला होता आणि तिसऱ्या चेंडूवर नक्कीच किरण बाद झाला होता. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात तो चेंडू गेला आणि किरणची इथे खेळी मात्र संपुष्टात आली होती. तिथे पहिल्या षटकाचा खेळ प्रभुनाथ वेताळ याची गोलंदाजी एक विकेट घेतलेला आहे. 8 धावा खर्च केलेल्या आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नवीन गोलंदाजी मार्कवर अभिषेक घरत येतोय गोलंदाजीसाठी. निटको वॉरियर्स संघ आपण पाहतोय. कर्णधार संदेश परकर तर कार्तिक श्लोक 11 संघाचा कर्णधार सुयश पाटील अजूनही आलेला नाही आहे मैदानामध्ये. अभिषेक घरत याचा पुढील चेंडू आपण पाहतोय. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय अभिषेक घरत. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल मनीष पाटील. अभिषेक टू मनीष. ही हो सुरेख असा अगदी मैदानाला घासून चाललेला चेंडू आपण पाहतोय. जोपर्यंत संदेश परकर चेंडूवर येतो, चेंडू अडवतोय, फिकी करतोय तेव्हापर्यंत मनीष 1 धाव घेण्यात यशस्वी होतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर धावसंख्या धावफलकावर लागते. 9 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ती अभिषेक घरतच्या माध्यमातून अचूक टप्प्यावर मारा करतोय. फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. कारण हवेचा वेग हवा पाहिली तर पाठीमागच्या साईडला आहे. आता मात्र मोठा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत तर 13 धावा धावफलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाज अभिषेक घरत. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल नितिकेश पाटील. अभिषेक टू नितिकेश हा सामना मैदानामध्ये रंगतोय जिथे 13 धावा धावफलकावर
हो, बॅटची कडा घेतली होती आणि ते झेल मात्र सुटलेला आहे आणि एक धाव पूर्ण केली जाते एका धावेने. संघाची धावसंख्या पाहिली तर 14 धावा धावफलकावर लागल्या जातात, जिथे 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय सुरेख अशी गोलंदाजी, संमिश्र अशी गोलंदाजी म्हणता येईल अभिषेक घरतच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तरी दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता, दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर चौकार येतोय. पुन्हा एकदा अभिषेक घरत त्या गोलंदाजीचा सामना करेल मनीष पाटील. मनीष ठोकतोय, सरळ बॅटने केलेला फटका आपण पाहतोय, सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजे एक सुवर्ण संधी. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर मनीष मात्र इथे एक आपले इरादा पक्का करतोय. एक षटकारांशी तो खेळतोय. धावसंख्या पाहिली तर 20 धावा. एकदा आता मात्र क्रिकेटमध्ये सगळेच फटके मारायचे नसतात, का जाणून बुजून सुद्धा चांगला चेंडू आला त्याचा सन्मान देणं गरजेचं होतं. तिथेच कट करतोय चेंडू आणि एक धाव घेतो. एका धावेने 21 धावा फलकावर लागल्या जातात. सुरेख अशी फलंदाजी म्हणता येईल ती कार्तिक श्लोक 11 भारत संघाकडून होताना आपण पाहतोय. मोठे फटके मार, एक मोठा आल्यानंतर एक धाव काढून घेतात, स्ट्राईक रोटेट करतात प्रत्येक चेंडू मागे आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली जातोय आणि सुंदर असा झेल घेतोय आणि तेही निकितीचा खेळ समाप्त होतोय. डीजेला एक सुवर्ण संधी. बॅक करतोय गोलंदाज अभिषेक घरत. कर्णधाराने दिलेली जबाबदारी पाडताना शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं जिथे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावा फलकावर लागल्या. त्यात 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. तिसरा फलंदाज येतोय, नवीन फलंदाज आपण पाहतो स्वतः कर्णधार सुयश पाटील मैदानामध्ये येतोय. गोलंदाज असणार आहे अजय मयेकर. अजय मयेकरच्या गोलंदाजीचा सामना करेल मनीष पाटील. अजय मयेकर टू मनीष पाटील. सुयश आणि मनीष ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय कार्तिक श्लोक 11 संघाकडून. मोठा फटका चेंडूला धाडला जातोय, सीमारेषेच्या बाहेर सरळ षटकार येतोय. डीजेला एक सुवर्ण संधी. हा खेळाडू आपण पाहतोय मनीष पाटील आणि सुयश पाटील हे चुलत भाऊ आहेत आत मैदानामध्ये आणि सुयशने टाकलेली जबाबदारी आपण पाहतोय मनीषच्या खांद्यावर. पहिल्याचा चेंडू जरी षटकार मारला, दुसरा चेंडू चांगला असला तरी पण तो षटकार मारण्याचा मोह नको म्हणून तो तिथेच ढकलून देतोय. एक धाव मात्र पूर्ण करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 28 धावा धावफलकावर लागल्या जातात. 2 चेंडूंचा इथे खेळ समाप्त होतो. तिथच्या षटकातील आपण पाहतोय अजय मयेकर याचा पुढील चेंडू सुयशसाठी. पुन्हा एकदा ठोकतोय चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतोय, झेल मात्र जो सुटला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सुद्धा बोलता बोलता पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावर लागल्या जातात. तिथे 3 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय सुरेख अशी आता सुयशला मिळालेले जीवदान, कर्णधाराला दिलेले जीवदान कितपत योग्य करतोय आपल्या संघासाठी कर्णधार सुयश पाटील हे पाहणं गरजेचं असणार आहे. अजय मयेकर याचा पुढील चेंडू सामना करे सुयश पाटील. हो सुरेख असा टाकलेला चेंडू, तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण फील्ड चेंडू अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय, स्ट्राईक रोटेट करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली 31 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुरेख अशी फलंदाजी म्हणता येईल कार्तिक श्लोक 11 भारत संघाकडून. 31 धावा धावफलकावर लागल्या जाते. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. एकदा खरोखर
उजव्या साईडला टटून टाळलेला चेंडू जोपर्यंत क्षेत्ररेषेत येतोय, फील्ड करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. एकाच धावेवर इथे समाधान लागतोय मनीषाला. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली 32 धावा धावफलकावर लागल्या जातात. इथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय. एक शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय. हो डाव्याच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय की हा एक स्क्वेअर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर 33 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही पाहिलं तर या तिसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी. पुन्हा गुटकनाटेक तमाशा देख चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेवर. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव घेताना पंचांचा बोट आकाशाकडे उंचावला जातोय आणि मनीची खेळी मात्र इथे संपुष्टात रनआउट स्वरूपात बाद होऊन एक सुवर्ण संधी. नवीन गोलंदाज आपण पाहतोय विभांशूच्या पहिल्याच चेंडूला सुयश आसमान दाखवतोय. गगनचुंबी गगनभेदी एक षटकार येतोय. सुयश ब्रँडे डीजेला एक सुवर्ण संधी. जातात. विभांशूच्या पहिल्याच चेंडूवर सुयशने आपले इरादे पक्के केलेले आहेत. पुन्हा एकदा खरोखर सुंदर असा मारलेला चेंडू आपण पाहतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. स्ट्राईक रोटेट करतोय, प्रणवला स्ट्राईक देतोय, स्ट्राईकला आणतोय. एका धावेने 42 धावा धावफलकावर लागल्या जातात. इथे 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सुयशला जे जीवदान दिलं होतं, 0वर कॅच झेल सोडला होता आणि तिथे मात्र 2 धावा आणि अशा प्रकारे जवळजवळ 12 धावा आतापर्यंत त्याने आपल्या खात्यामध्ये जमवलेले आहेत. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, सेफ होतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय आणि बोलता बोलता इथे 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि 3 धावा इथे पूर्ण केल्या जातात. 3 धावाने संघाची धावसंख्या पाहिली तर 45 धावा धावफलकावर लागल्या जातात. धावा धावफलकावर अजूनही पाहिलं तर चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येतोय. 3 चेंडूनंतर 45 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. विभांशूचा पुढील चेंडू नेलेला आहे. यानंतर होणारा सामना आरसी ग्रुप थळ विरुद्ध साई गुलाब फाउंडेशन पालथी. दोन्ही संघाचे कर्णधार. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तीन चेंडूंचा इथे खेळ समाप्त होतोय. चौथ्या षटकातील आपण पाहतोय 45 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 3 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त किती धावा जमवतोय सुयश, स्वतः कर्णधार, ज्याला एक जीवदान मिळालं होतं. सुंदर असा मारलेला चेंडू आपण पाहतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बोलता बोलता इथे 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी 47 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या सत्रातील आपण पाहतोय शेवटच्या षटकातील 4 चेंडू हाणामारीचं षटक. ह्या षटकामध्ये पाहिलं तर संमिश्र असं पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 3 धावा, चौथ्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. अजूनही उर्वरित 2 चेंडूंवर किती धावा सुयश आपल्या संघासाठी जमवतोय, कारण ते त्याला मिळालेले जीवदान. हा अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न पुरेपूर अयशस्वी ठरतोय. लागली तर लाट नाहीतर खाट
आणि ते खाटचीच उपाधी द्यावी लागेल. कार्तिक स्टोक 11 संघाचा कर्णधार स्वतः अल्टीबल्टी खेळण्याचा प्रयत्नात हुकतोय. यष्टीरक्षक आपलं काम येथे चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 47 वर स्थिरावते. शेवटचा चेंडू, चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि सुंदरसा झेल घेतो आणि स्वेच येते. खेळी संपुष्टात येते. डीजेला एक सुवर्ण संधी. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. यश म्हात्रे आणि राकेश रामनाथकर. तर टॉस बॉक्स मध्ये आलोय. पुढचा सामना आपण बघतोय आरसी ग्रुप थळ विरुद्ध साई गुलाब फाउंडेशन थळ पालती. संकेत वेताळ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि नाणेफेक जिंकले साई गुलाब फाउंडेशन थळ पालती संघाने. निर्णय काय आपला सांगतो नंतर सांगतो. लगेच सांगा. ओके, ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. तर ह्या 48 धावा कशा प्रकारे बनवणार निटको वॉरियर्स थळ चालमाला थळ हे ऐकण्यासाठी घेतो संकेत पवळे यांच्याकडे. ओ टू संकेत पवळे. धन्यवाद दादा. जाऊया मैदानात. आपण बघतोय पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलंय. बघूया 48 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने मैदानावरती होईल. कार्तिक श्लोक 11 भाल विरुद्ध नेटको वॉरियर्स हा सामना आपण बघतोय. विनर विनर यांच्या दरम्यान हा सामना आणि जो संघ विजेता होईल तो नक्कीच क्वालिफाय होईल. नेटको वॉरियर्स बघूया कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करेल. नेटको वॉरियर्स संघाकडून सलामीची जोडी बघतोय आपण. प्रकाश हालेकाना आणि आदित्य घरत ही सलामीची जोडी मैदानावरती आले. बघूया कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करेल प्रकाश हालेकाना. आपण बघतोय एकविरा थळ संघाकडून जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून होत असते. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली होती. आता सुद्धा या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. किरण लट यांनी जर पहिली बॉलिंग टाकली म्हणजे पहिल्या ओव्हरसाठी आले तर संकेत वेताळ यांचे जे पुत्री आहेत यांची जी मुलगी आहे त्यांच्याकडून 500 रुपये. मुलगा शार्विल मुलगा आहे त्यांच्याकडून 500 रुपये. पण तो मला वाटतं बॉलिंगसाठी येत नाही. मग संपले पैसे मिळणार नाही. पहिल्या षटकासाठी बघतोय आपण पहिला गोलंदाज आलेला आहे सुयश पाटील.
स्वतः कर्णधार मैदानावरती आलाय गोलंदाजीसाठी. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. सुयश पाटील गोलंदाजीसाठी आलाय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सलामीची जोडी बघतोय आपण प्रकाश हालेकाना आणि आदित्य घरत. चला लगेच सामना सुरू करा. 48 धावांचं टार्गेट. पहिला चेंडू बघतोय आपण प्रकाश हालेकांना खेळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू सुयश टू प्रकाश. पहिला चेंडू बघतोय आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चांगला फटका. स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला आहे. पहिली धाव मिळाली. धावसंख्येला सुरुवात होताना बघतोय आपण नेटको वॉरियर संघासाठी पहिली धावफलकावरती लागले. तर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर बघतोय आपण आदित्य घरत स्ट्राईक एंडवरती येतोय. बघूया आदित्य घरत या सामन्यामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल. सुयशचा पुढील चेंडू आदित्यसाठी. लोअर फुलटॉस चेंडू यॉर्कर पेजन खेळून काढलाय. शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते पुन्हा एकदा. धावसंख्या 1ने पुढे गेली. 2 धावा. पहिले 2 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलेत गोलंदाज सुयश पाटील याने. 2च धावा खर्च केल्यात. बघूया प्रकाश हालेकांना पुन्हा स्ट्राईक एंडवरती येतोय. कशा पद्धतीने मारा करेल. षटकातील पुढील चेंडू सुयश टू प्रकाश. फुल टॉस बॉल. चांगला फटका. आडव्या बॅटने खेळलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्र रिकामी आणि चेंडू सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या आपण बघतोय 8 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया पुन्हा एकदा सुयश टू प्रकाश. लोअर फुल टॉस चेंडू यष्ट्यांच्या उद्ध्वस्त घेतोय. चांगला चेंडू सुयशच्या माध्यमातून. फलंदाज प्रकाश हालेकाना बॅक टू द पवेलियन. धीरज पाटील मैदानावरती येतोय. धीरज पाटील बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय सुयश पाटील. पहिली सफलता मिळते स्वतःला आणि संघाला सुद्धा. धीरज पाटील नवीन फलंदाज. नीरज पाटील मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्या दरम्यान बघितलं तर 1 धाव मिळाली. धावसंख्या 1ने पुढे गेली. 9 धावा. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात पाहायला मिळते दोन्ही साईडकडनं. 1 विकेट सुद्धा मिळाले. त्याचप्रमाणे धावा सुद्धा आल्यात. बघूया षटकातील अंतिम चेंडू आदित्यसाठी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. काय घडतंय. बॅटची कडा लागली. यष्टीरक्षकाचा चांगला झेल. फलंदाज आदित्य बॅक टू द पवेलियन.
अजून एकदा किरण लसाठी एक बक्षीस. पुन्हा एकदा बॉलिंगवरती आले तर 500 रुपये शार्विल वेताळ यांच्याकडून. नवीन फलंदाज बघतोय आपण अभिषेक घरत. अभिषेक घरत एक अष्टपैलू खेळाडू बघतोय आपण. युनिक थर्ड संघाकडून वेळोवेळी खेळत असतो. आज या मैदानावर तर कशा पद्धतीने फलंदाजी करेल. नवीन षटकासाठी बघतोय आपण नवीन गोलंदाज नितिकेश पाटील. भालेश्वर भाल संघाचा हा खेळाडू आपण बघतोय आज या सामन्यामध्ये. किरण लटसाठी नक्कीच पैशांचा पाऊस होतोय, पण तो किरण बॉलिंगलाच येत नाही, त्यामुळे त्याला पैसे मिळत नाहीत. बघूया नितिकेश पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू चांगला फटका लॉंग ऑन मध्ये खेळून काढलाय. चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार. तेरा धावा. यॉर्कर चेंडू बघतोय आपण पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढले. एक धाव तर पूर्ण झाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी पाहायला मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 14 धावा. अभिषेक घरत स्ट्राईक एंडवरती येतोय. बघूया अभिषेक घरत कशा पद्धतीने फटकेबाजी करेल. 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. आता षटकातील पुढील चेंडू नितिकेश टू अभिषेक. चांगला फटका कव्हरच्या दिशेला खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव काढण्याचा कोणताही प्रयत्न नाही. चांगलं क्षेत्ररक्षण बघतोय आपण. त्या ठिकाणी प्रणव पाटील क्षेत्ररक्षण करत होता आणि चांगली फेकी सुद्धा झाली. एकाच धावीवरती समाधान मानावं लागलं. धावसंख्या 1 ने वाढली. 15 धावा. षटकातील पुढील चेंडू बघूया. अकूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु नीरजला समजला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगला चेंडू पाहिला आपण नितिकेश पाटीलच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिरावते ती 15 या धावसंख्येवरती. दोन गडी बाद 15. निटको वॉरियर्स. बघूया षटकातील पुढील चेंडू नितिकेश टू नीरज. चांगला फटका पुन्हा एकदा काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये येतोय. एक धाव मिळाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय. नॉन स्ट्राईक एंडवरती धाव बाद होण्याची संधी, परंतु त्या ठिकाणी आपण बघितलं तर फलंदाज बचावतायत आणि एकच धाव मिळते. पुन्हा एकदा धावफलक एका धावेने पुढे जाईल. 16 धावा. 16 धावा. एकेरी धावेने धावफलक पुढे पुढे जात आहे. बघूया षटकातील पुढील चेंडू नितिकेश टू अभिषेक. चांगला फटका अभिषेकच्या बॅटमधून. चेंडू येतोय सीमारेषा पार षटकार. दोन षटकं समाप्त झाली आणि 22 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित 2 षटकं म्हणजे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावा. बघूया काय घडतं. दुसऱ्या एंडने नवीन दुसरे गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील कार्तिक श्लोक 11 भाल संघासाठी. तिसऱ्या षटकासाठी बघतोय आपण गोलंदाज कोणता या ठिकाणी येईल बघणं महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. कार्तिक श्लोक 11 भाल. तिसऱ्या षटकासाठी बघतोय आपण नवीन गोलंदाज प्रणव पाटील. प्रणव पाटील बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. सामन्या जिंकवून देण्यामध्ये महत्त्वाचा हातभार त्याने लावला होता. आता सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला जास्त वेळ घेऊ नका की
प्रणवसाठी सुवर्ण संधी, हॅट्रिक घेतली तर 500 रुपये मनीष म्हात्रे यांच्याकडून. प्रणवचा पहिला चेंडू बघतोय आपण नीरजसाठी. बघूया काय घडेल. 12 चेंडू 26 धावांची गरज. षटकातील पहिला चेंडू प्रणव टू नीरज. टप्प्याचा चेंडू कट केलाय. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे गेले. 23 धावा. 11 चेंडू 25 धावांची गरज. 11 चेंडू 25 धावा म्हणजे 4 मोठे फटके तर नक्कीच पाहिजे असतील नेटको वॉरियर संघाला. बघूया काय घडेल. 11 चेंडू 25 धावांची गरज. अभिषेक स्ट्राईक वरती येतोय. एका षटकारानिशी खेळतोय अभिषेक. बघूया या सामन्यामध्ये कशा पद्धतीने धावसंख्या पुढे जाईल. षटकातील पुढील चेंडू. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बघितला. एक चांगला चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न, कट शॉट खेळण्याचा प्रयत्न अभिषेकच्या माध्यमातून, पण तो निर्धाव चेंडूची सांगत झाली. 10 चेंडू 25 धावांची गरज. त्याचप्रमाणे 1 बाउन्सचा इशारा सुद्धा आलेला आहे. 1 फॉर द ओव्हर. 10 चेंडू 25 धावांची गरज. चांगला चेंडू पुन्हा एकदा प्रणवचा चांगला चेंडू आपण बघतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू खेळवतोय आणि अभिषेक जागेवरतीच खेळून मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला यश मिळत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक थोडंसं अवजड होताना पाहायला मिळतंय नेटको वॉरियर संघाला. 9 चेंडू 25 धावांची गरज. 9 चेंडू 25 धावा. बघूया काय घडतंय. षटकातील पुढील चेंडू प्रणव टू अभिषेक. फटका फसलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुयश चेंडू खाली. अभिषेक बॅक टू द डग आउट. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज बघतोय आपण. स्वतः कर्णधार मैदानावरती आलाय आणि आज कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट अशी भूमिका त्याला करावी लागेल. संदेश परकर बघूया कशा पद्धतीने आता फलंदाजी करेल. 8 चेंडू 25 धावांची गरज. अतिशय जबरदस्त सामना आपण बघतोय. कार्तिक श्लोक 11 भाल विरुद्ध नेटको वॉरियर्स. कोण विजेता होणार आणि क्वालिफाय होणार बघूया. संदेश परकर कशा पद्धतीने फलंदाजी करेल. 8 चेंडू 25 धावांची गरज. मोठा फटका खेळतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू गॅप मध्ये आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव मिळेल. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंड वरती थ्रो आलाय, परंतु 2 धावा जबरदस्तरित्या पार केल्या. आता 2 धावा मिळाल्या. 2 धावा कमी झाल्यात. 7 चेंडू 23 धावांची गरज. 7 चेंडू. काय घडतंय मैदानावरती. अतिशय जबरदस्त सामना आपण बघतोय. नेटको वॉरियर्स विरुद्ध कार्तिक अँड श्लोक 11 भाल. षटकातील अंतिम चेंडू. टप्प्याचा चेंडू होता, परंतु पंच थोडेसे नाखुश आहेत. वाईडचा इशारा दिलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप आपण बघितला चेंडू. वाईड धावेने धावसंख्या आपण बघतोय 26 धावा. 7 चेंडू 22 धावा. संदेश चांगला फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाजी चांगली होते. निर्धाव चेंडू येतोय. अंतिम चेंडू. 6 चेंडू 22 धावांची गरज. अंतिम षटकासाठी बघूया कोणता अंतिम गोलंदाज येईल, त्याच्यावरती जबाबदारी असेल. 22 धावा त्याला रोखायच्या आहेत. त्याचप्रमाणे फलंदाजी बघतोय आपण. संदेश आणि
नीरज बघूया संदेश आणि नीरज कशापर्यंत धावांचा या ठिकाणी पाठला करतील. 6 चेंडू 22 धावांची गरज. अंतिम षटकासाठी बघतोय आपण चौथा गोलंदाज हेमंत पाटील याच्यावरती जबाबदारी दिली. बघूया आज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 22 धावांची गरज आहे अंतिम षटकामध्ये. हेमंत घरत बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 6 चेंडू 22 धावांची गरज. बघूया षटकातील पहिला चेंडू. चांगला चेंडू फटका फसला. यष्टीरक्षक किरणला चेंडू खाली येतोय परंतु झेल या ठिकाणी झाला नाही आणि 1 धाव मिळाली. 5 चेंडू 21 धावांची गरज. संदेश परकर स्ट्राईक एंड वरती येतोय. आज कॅप्टन्स नॉक करावी लागेल. 5 चेंडू 21 धावांची गरज. बघूया षटकातील पुढील चेंडू. हेमंत टू संदेश. चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळलाय. गॅप मध्ये चेंडू आहे परंतु बॅकअप चांगलं झालंय. कोणती धाव घेत नाहीये. संदेश स्वतःवरती जबाबदारी घेतोय. 4 चेंडू 21 धावांची गरज. कॉन्फिडन्स आहे स्वतःवरती की मोठे फटके मी मारू शकतो. बघूया मोठे फटके मारण्यामध्ये यशस्वी ठरतोय का. 4 चेंडू 21 धावा. आखूट टप्प्याचा चेंडू होता. थोडासा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता आणि निर्धाव चेंडू आलाय. आता बघतोय आपण समीकरण. 3 चेंडू 21 धावा. 3 चेंडू 21 धावा म्हणजे थोडासा का होईना कार्तिक अँड श्लोक 11 भाल संघाच्या बाजूने सामना वळायला सुरुवात झाले. बघूया काय घडते. 3 चेंडू 21 धावांची गरज. चांगला फटका बघतोय आपण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पार. चौकार. चेंडू 17 धावांची गरज. 2 चेंडू 17 धावा. मोठा फटका संदेशच्या बॅटमधून. फटका फसला होता परंतु चेंडू सीमा रेषा पार. षटकार. अंतिम चेंडू औपचारिकता 11 धावांची गरज. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कोणतीही धाव मिळणार नाही. सामना जिंकलाय कार्तिक अँड श्लोक 11 भाल संघाने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे नेटको वॉरियर्स तुम्हाला एक संधी अजून सुद्धा आहे. त्या सामन्यामध्ये जिंकून क्वालिफाय होता येईल.